पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेसोबतच्या करारावर स्वाक्षरी केली आणि अमेरिकेला भारताच्या महत्त्वाच्या 4-5 गोष्टी सुपूर्द केल्या। मोदींनी भारताची कृषी व्यवस्था अमेरिकेसाठी खुली केलेली असून भारतीयांचा डेटा अधिकार अमेरिकेला सोपवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदी यांना नियंत्रित करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। याआधी ठाकरे सेनेचे संजय राऊत यांनी देखील मोदी ट्रम्प यांच्या सांगण्यानुसारच निर्णय घेतात असा दावा केलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींना नियंत्रित करतात। भारतानं डेटा अधिकार अमेरिकेला सोपवला। राहुल गांधींचे जाहीर सभेत धक्कादायक आरोप। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आसाममधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपांचा भडीमार केलाय। पंतप्रधान मोदी यांनी भारताचा कृषी, ऊर्जा आणि डेटा अधिकार अमेरिकेला सोपवला। तसेच अमेरिकेसोबतच्या करारावर स्वाक्षरी करत त्यांनी अमेरिकेला भारतीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या 4-5 गोष्टी सुपूर्द केल्या। या करारामुळे अमेरिकन शेतकरी आणि कंपन्यांना फायदा होतोय। भारतीय शेतकरी, छोटे उद्योग आणि उद्योगांचं नुकसान होत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। भारताची कृषी व्यवस्था अमेरिकेसाठी खुली केल्यामुळे कडधान्य, फळं आणि कापूस हे सर्व अमेरिकन शेतकऱ्यांसाठी खुले केले। भारतीय शेतकऱ्यांकडे लहान शेती असून त्यात यांत्रिकीकरण कमी आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नियंत्रण ठेवत असून भारताची प्रमुख क्षेत्र अमेरिकेला सोपवली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। नरेंद्र मोदी ने यूएस डील साइन की, उसने अमेरिका को 4-5 चीजें दे दी। क्या दिया? सबसे पहले हिंदुस्तान का जो एग्रीकल्चरल सिस्टम है, जो हमारे किसान मेहनत करते हैं, वो नरेंद्र मोदी ने अमेरिका के किसानों के लिए खोल दिया। सोयाबीन, दाल, फल, कॉटन, ये सारा का सारा नरेंद्र मोदी ने अमेरिका के किसानों के लिए खोल दिया। नरेंद्र मोदींनी भारताचा डेटा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती सोपवलाय। त्या डेटासोबत अमेरिका यांना जे हवं ते करू शकतात असा दावा करत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधलाय। भारत दरवर्षी अमेरिकन कंपन्यांकडून 9 लाख कोटी रुपयांची उत्पादनं खरेदी करेल असं आश्वासन भारतानं अमेरिकेला दिले। त्यामुळे भारतातील छोटे व्यवसाय आणि लघु आणि मध्यम उद्योग उद्ध्वस्त होतील। नरेंद्र मोदींनी अमेरिकेला खूप काही दिले, पण अमेरिकेनं भारताला काहीही दिलं नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी ने हिंदुस्तान का पूरा डेटा डोनाल्ड ट्रंप को पकड़ा दिया। नरेंद्र मोदी जी ने डोनाल्ड ट्रंप से कहा कि 9 लाख करोड़ रुपए का माल हिंदुस्तान अमेरिका की कंपनियों से खरीदे हर साल। तो हमारे जो छोटे बिजनेस वाले हैं, स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज हैं, वो सारी की सारी बर्बाद हो जाएंगी। नरेंद्र मोदी ने अमेरिका को बहुत कुछ दिया, मगर अमेरिका ने इंडिया को कुछ नहीं दिया, कुछ नहीं दिया। याआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही मोदींना डोनाल्ड ट्रम्प वरून लक्ष केलं होतं। पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या जागतिक नेत्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भारतातील विरोधी पक्षांशी संवाद साधावा, कारण त्यामुळे देशांतर्गत राजकीय परिणाम अधिक चांगले मिळतील असा मार्मिक टोला राऊतांनी लगावला होता। आखाती देशातील युद्धानंतर भारतानं अनेक ठिकाणी मुत्सदी भूमिका घेतली आहे। देशांतर्गत विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या राजकुमाराच्या पराभवाची सेंचुरी होणार असल्यानं राहुल गांधी खोटा प्रचार करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। आज जब देश को एकता और एकजुटता की जरूरत है, कांग्रेस के नेता देश को बांटने में लगे हैं। आज जब देश को भरोसे की जरूरत है, कांग्रेस भय और अफवाह फैलाने में लगी है। आज जब देश को संयम की जरूरत है, कांग्रेस लोगों को उकसाने में जुटी है। पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विरोधी पक्षांच्या टीकेला भाजप जोरदार प्रत्युत्तर देत आहे। राहुल गांधींच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेला भाजपनं नकारात्मकता आणि द्वेष पसरवणारी असं संबोधलंय। विरोधक स्वतःच संधी साधू आणि भ्रष्ट असल्याचा पलटवार भाजपनं केलाय। विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत विकास कामांना महत्त्व देण्याची भूमिका भाजप नेत्यांनी अंगीकारली आहे।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.